माझ्यासोबत आता स्वतः अविनाश जाधव आहेत. अविनाश जी काय सांगणार, तुम्हाला रात्रीपासून या ठिकाणी डिटेन केलेलं होतं, आता तुम्हाला पोलिसांनी या ठिकाणी सोडलेलं आहे, काय सांगणार? मला डिटेन करण्यापेक्षा इम्पॉर्टंट होतं आजचा हा मोर्चा होणं आणि मीरा भाईंदर मधल्या सर्व मराठी लोकांचा मी मनापासून आभार मानेन की आम्ही नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक तिथे उतरली आणि मराठीचा माज काय तो मला वाटतं दाखवून दिलेला आहे. ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांना आम्ही सोडणार तर नाही, परंतु आज एका गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे की आज आमचा मराठी माणूस पुन्हा एकदा एकजूट झाला आणि ही एकजूट कायम राहील अशी अविनाश जाधव यांना पहाटे डिटेन केल्याच्या नंतर वसई विरारसह अनेक मीरा भाईंदरचे जे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा डिटेन केले. त्यानंतर आता जो मराठी माणूस तुकड्या तुकड्यांनी एकत्र जमा झाल्याच्या नंतर पोलीस कुठेतरी नमले. मला असं वाटतं की जर मी तोच विचार करत होतो, जर हा मोर्चा मला जर सकाळी अटक केली नसती आणि संपूर्ण मीरा भाईंदरमधले असतील किंवा इतर वसईतले परिसरातले जर आमचे महाराष्ट्र सैनिक अरेस्ट केले नसतील तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता. जर आत्ताच मी पाहत होतो तर एवढा मोठा मोर्चा झालेला आहे तिथे, जर आम्ही सगळे एकजुटीने नीट निघालो असतो तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता आणि हा मोर्चा होणं खूप गरजेचं होतं. कारण महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या विरोधात एक 50, 100, 200, 500 लोक जर मोर्चा काढत असतील तर त्या 200-500चं उत्तर हे 5-25 हजारांनीच होतं आणि ते आज आम्ही दाखवणार होतो. परंतु हरकत नाही, मराठी माणूस एकवटला, रस्त्यावर उतरला आणि ह्याच्या पुढे कोणी हिंमत करणार नाही. कारण मला पोलिसांची भूमिका मुंबईवरून सुद्धा संदीप देशपांडे असतील, अविनाश हे आपलं नितीन सरदेसाई असतील, हे सुद्धा रेल्वेने निघाले आणि प्रताप सरनाईक हा आता मोर्चामध्ये गेला, तिथं जय गुजरातच्या सुद्धा घोषणा दिली आणि बाहेरचे लोक आले असं म्हटलं. बाहेरचे लोक आले, मला प्रताप सरनाईक बोलतात बाहेरचे लोक आले. मला माझं मत असं आहे की आम्ही स्थानिक लोकांनाच घेऊन मोर्चा काढत होतो ना. सरकार तुमचं आहे, तुम्ही परवानगी दिली असती तर स्थानिक लोकांचा मोर्चा झाला असता. हे कधी झालं? ज्या वेळेला तुम्ही आमच्या लोकांना महिलांना रिक्षात टाकताय, टेम्पोत टाकताय, तुम्ही ज्या पद्धतीने महिलांबरोबर तिथे वागलात, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल वागलात, तिथल्या मराठी एकीकरण समितीच्या लोकांबद्दल वागलात, तिथल्या स्थानिक मराठी लोकांबद्दल वागलात, हे ज्या वेळेला लोक पाहत होती त्यावेळेला बाहेरची लोक यायला लागली ना. तुम्ही जर आम्हाला नीट मोर्चा काढून दिला असता तर शिस्तीने आम्ही मोर्चा केला असता, आम्हाला तो विरोध दाखवायचा होता, तो आम्ही दाखवला असता. सर बोला. आयोजन मी केलं होतं, मोर्चाची घोषणा मी केली होती. आता घ्या त्याला पकडा फोन येतो. तर मला असं वाटतं की म्हणजेच मोर्चा तुम्हाला लावायचा होता आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या जवळजवळ 1,500-2 हजार महाराष्ट्र सैनिकांना तुम्ही अरेस्ट केले. तो हा जो राग आहे ना तो त्याचा आहे, तुमच्या रागाच्या पोटी जे काय आता मीरा भाईंदरमध्ये चालू आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ही तिथल्या स्थानिक आमदाराच्या आणि पोलीस प्रशासनाची. तुम्हाला अरेस्ट केला आहे. मी मोर्चाच्या चाललोय, मी मोर्चाला जी लोक जमली होती त्यांचे आभार मानायला तिथे जाणार आहोत. कारण मोर्चाचं आव्हान जर